वशिला रघुपती सीता सहित समवेत वरती निवडणूक झालेली आहे. येत असताना आम्ही देवाला गेलो. 100 भरलेली मोबाईल मध्ये ती काय चार्ज 2 तासात होऊन चाले. इकडे बोलून बोलून महागाई देवाकडे चाला पुढे म्हणा इकडे. पण त्या त्रिजटेचं मन हे राम झाले. मन हे राम झाले. प्रवृत्ती घासुनी निवडतीशी कशी आली अशी आली. आल्याबरोबर देव दिसला. कोणाबरोबर? सीते समयत. सीता डाव्या बाजूला बसलेली आहे आणि रामचंद्र उजव्या बाजूला. पाहिलं आज देवाचं दर्शन झालं. जेवी सागरी लहरी क्रीडे त्याची त्यावरी श्रामी सीता सुंदरी तस्या परी शोभत. पाहिलेला आहे पाहतेपणा सांगल्या संताचा आणि देवाचा राहतेपणा सांगायचा. समुद्र म्हणजे राम आहे. त्याच्यावरील लहर म्हणजे सीतामाय आहे. त्या समुद्रावरील लहर समुद्राला शोभायमान दिसावं तसं वामांगी रुक्माई असं पाहिलं ते जटेन. सूर्याची ठाई जैसी दीप्ती की कर्पुराची ठाई दृप्ती कनकाच्या ठाई कांती श्रामी शोभती तेरी सीता. श्याववीत सीतामाई आणि रामचंद्र वेगळे दिसले झाले. दोन्ही एकत्रित दिसले. कसं? कापूर आणि अग्नी. कापुराच्या वाती उजळल्या होती. ठाई समाप्ती झाली जशी. तुम्ही लावता कापूर होता का नाही? पुन्हा अग्नी दिसला का नाही? पुन्हा दामनात अग्नी कापूर होता का? त्याची राख तर राहिली का? तर अग्नी मिळे समरस झाले. तैसे नाणे केले जपता हरी. ही पाहणाऱ्याची भक्ती त्रिजटेची नागबाबाने आपल्याला सांगितलं. रामरूपी जग जननी देव खोन्या जनक नंदिनी हरी खरी राक्षस भगिनी लोटांगण गालित. हा एक झाला. पाहिलं सद्गुरूला. कुठे पाहिलं? त्या रामा सीता पाहिली. सीतेत राम पाहिला. एक तत्वावर गेलेली आहे. दोन बाय पाहिल्याबरोबर आनंद झाला आणि लोटांगण त्रिजटेला घातलं. चुकलिया बालक माता भेटली आनंद चित्ता देवी देखुनी जनक दुहिता त्रिजटेच्या चित्ता ती हरिक. निस्ता हरिक मावळतो पण अति हरिक झाला. आता अधिक हरिक झाला म्हणजे देहाचा विसर पडला, गावचा विसर पडला, गोत्राचा विसर पडला, देशाचा विसर पडला, वेशाचा विसर पडला. त्याचं नाव आती आहे. एक दृष्टांत यात्रेला आळंदी सारख्या यात्रेत एका बाळाची आईची चुकवून झालेली होती. 2 रोज भेटले नव्हते. तिसऱ्या रोजी बाळाची आईची भेट झाल्याबरोबर त्या आईला जेवढा हरिक वाटतो तेवढा त्रिजटेला आनंद झाला. या जोडी वाक्षिती की निर्धवाला बेमानी दी पुरुषने मंत्र सिद्धी जेवी समाधी योगिया. योग्याला समाधी लागली. समाधी कशाला म्हणतात तुला आठव? साऱ्याचा विसर पडला त्या दिवशी समाधी म्हणायची. योग्याला समाधी लागली ना तसं आता त्रिजटेला समाधी लागलेली आहे. कवा? साऱ्याचा विसर पडला. मी कोण आहे? मी ही रामच झालेली. त्याचं नाव समाधी. त्रिजटाने रामच झालेली. आता दृश्य द्रष्टा आणि दर्श्य ही त्रिपुटी मावळलेली आहे. शस्त्रदळी उभोला सूर्य जैसा एक रामच झालेली आहे. जिज्ञासुया ब्रह्मज्ञान की जानकी रघुनंदन देखून या त्रिजटा पूर्ण आनंदमय आनंद निमग्न पैजाली. आनंद झालेले आहे. आनंद होतो आपण पण निमग्न जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्या आनंदाचा कळस निघत नाही. आनंद होतो पण निमग्न होत नाही. त्रिजटा आनंद झालेली आहे, निमग्न झालेली आहे. सर्व आणि शून्यातून निघालेली आता
आणि मग्न रूपात जाऊन मिसळले. रूपात रूप मिसळून गेले. वासना मेली. बहुरोगाचा झाला झाला. फेरा चुकवली. ही निमग्न झाली. निमग्न म्हणजे शिल्लक आता मी ही पणा राहिलेला नाही. मी ती तो आणि तो ते मी. कवा होईल असं आपलं? मी रामच आहे तो विरामच आहे. कवा होईल असं? ह्याच्यासाठी पोत्या पुराण येतात, ह्याच्यासाठी कीर्तन येतात. पण काहीही करून कोटीने एखादी राहायला. ते देखोनी श्रामासी अत्यवस्था झाली कैसी. कैसे? देखोनी निजवत्सासी धावे प्रीतीसी माओली. मावली कसं झाली नाही? दृष्टांताचा सिद्धांत. किती प्रेम आहे तरी जटेला. देखोनी श्रीरामाशी एवढा आनंद झालेला आहे. त्याला दृष्टांत दिला. 10 वाजता गाय सुटली आहे आणि चरायला डोंगराला गेली. 5 वाजायला घरला आल्याबरोबर त्या मेकाला बांधलेला वासरू वत्स जसं जोने जेव्हा प्रेमानं तेवढं सर्व इंद्रिये त्या रूपाकडची असताना जाऊ लागली. चुकलिया बाळका माता भेटलिया लिंगी तत्वता. तैसे झाले रघुनाथा सप्रेमता लिंगी. रामाला सुद्धा तेवढंच झाले. एखादा बाळ चुकलेला आई वडिलांची आईची भेट झाली तेवढा आनंद होतो. तेवढा आनंद देवाला सुद्धा झाला. काय भक्ती केली असेल त्या तिरछिटीनं? बघ कसली भक्ती असेल. का घंट्यात ते पहाड बदललेली होती. काही आपण 17-12 गुण उपदेश कुठला जाऊन घेतलेली होती. रावणाच्या तगाद्यात होती. रावणाच्या राज्यात होती. देव कुठे बी जात नाही. मथुरेला देव गेला बुकुळून. तिथं अक्रोडासारखा वैष्णव होता म्हणून देव गेला. नाही तर तेव्हा कंसाने काही बांधील केला असता तर जातच नव्हता. पण तिथे एक वैष्णव होता. रामाला इथून रावण मरत नव्हता का? पण वैष्णव विभीषण होता तिथे. वैष्णव त्रिजटा होती म्हणून देव लंकेला जाऊन लंकेत रावण मारला. इथून मरणा घेता का? देव भावाचा भुकेला हाचे दुष्काळ तयाला. आणि गीता रघुनंदना तिजटानंद निमग्न सागरी मे जेवी लवणा. दर्शी दशा पूर्ण पैजावी. दर्शन झालं त्या देवाची भक्ताची दृष्टादृष्टी झाली. सागर म्हणणारा समुद्र मीठ तिथूनच तयार झालेला आहे समुद्रात. आणि पुन्हा मीठ नेऊन समुद्रात टाकलं की समुद्रमय होतो. पुन्हा 1 किलो मीठ टाकतो म्हणून हुडकाय गेलं तर सापडत नाही. रामापासून तयार झालेले आपण. आणि शेवटला रामा समृद्ध झालो तर त्याचं नाव आहे लवण आणि मीठ. मीठ समुद्रात पाण्यापासून तयार झालं काही. मग तुम्ही आणि रामापासून तयार झालो का नाही? मग येवाच्या दरवाज्यात का उभारला लावून हात महाराज म्हणतात तुम्ही बी राममय व्हा. तुम्ही बी भक्ती करा. त्रिजटीला संसार होता. तुकाराम महाराजाला संसार होता नव्हता असं नाही. पण ती रामरूप झाली असं सांग. अलंकार हरपे सुवर्णी तेवी तिजटा रघुनंदनी. स्वे गेली पै बुडोनी सर्वथा जनी अलक्ष. दृष्टांत दिलाय की जेव्हा सिद्धन साठी असतो. सोन्याचा जे असताना एवढा गोळा होता तेव्हा त्याचा सोन्याला कण्याला त्याचा झुमका तयार करून आकाराला आला काही. पुन्हा ती झुमका मोडायला लावली त्या ताईनं. शिकिरी ताळाचा नका मला 3 ताई झुमका. ती मोडलं. ती गोळा केलं त्याचा. मग पुन्हा आलं का दिसेल का? दिसणार. तसं सोन्याचा दागिना केला आणि पुन्हा गोळा केल्यानंतर सोनच झालं. तसं राम आणि त्रिजटा रामापासून आपली उत्पत्ती झालेली आहे. तुमची आमची त्रिजटीची मुंगीची ब्रह्मदेवाची. मग शेवट त्या रामरूपात जाणं ह्याच नाव आहे. कवा हो मग असं होण्यासाठी माणूस जन्म दिलाय. असं आचरण करण्यासाठी माणूस जन्म दिलाय. देव ओळखण्यासाठी माणूस जन्म दिलाय. पण तुम्हाला भूल पडली आणि भूल पडून तुमचं वाटोळ झालं म्हणून ही नावं तयार केल्या, ग्रंथ तयार केले साधू संतांनी. ऐकून तर दुरुस्त होतील का? आलिंगनाचे विषय पूर्ण स्वरूपी समावेश करून हळूच सोडली आलिंगण त्रिजटा आपण श्रीरामे. बस त्या
बसव स्वरूपाची ओळख झाली, रूपाला दोन रूप मिसळलं गेलं. आलिंगनच आहे असलं ते. आलिंगन म्हणजे काय? किती दिवस गळ्याला गळे लावला तुम्ही आणि किती दिवस पायावर आपण मुलगी आपण घेऊन विकून एखाद्या, काही पत्ता नाही. आलिंगन म्हणजे त्या रूपाची ओळख झाली, मी आणि तो विसरल्या गेलं आणि राममय वळती झाली आणि हळूच आलिंगन सुटलं. सोनिया दोन्ही पण प्रतिबिंब भासे पूर्ण, देवी सुटले आलिंगन दोन्ही पण नवरेची. दृष्टांत दिला. दृष्टांत दोघ जण होते का नाही, एक रूपी झाली, दिसायला त्रिजटा होती, इकडे राम होते. बर, तुम्ही त्या दर्पणात बघणारा माणूस आईना घेतो आणि त्या आईन्यात एक तुम्ही दिसता का नाही, होतो का नाही? मग ती खरी होतो का? बर, त्याच्या नावाच्या आधार कार्ड काढायला लावलं का तुम्हाला सरकारनं? तुम्ही आईन्यात बघता की एक माणूस खरा आहे, त्याला 2000 रुपये द्यायचे, खरा आहे का ते? खोटा आहे म्हणून आहे का ते? ती जगा दिसण्यासाठी होती, पण ती नव्हती, रामरूप झालेली आहे. त्याच्यासाठी दृष्टांत सिद्धांतासाठी सांगू दे एक महाराजांना. चरणी ठेवून या मस्तक उथळले निज सुख, तेने करुणी रघुकुळ टिळक त्रिजटा देख प्रार्थित. आता आलिंगन सुटले, आता उभा टाकलेली आहे, रामाच्या समोर उभा टाकलेली आहे आणि प्रभू रामचंद्राची प्रार्थना करू लागली. काय मागणार आहे आता बघा. आता देव भेटला, देवाची ओळख झाली, पण हात जोडले. हात कशासाठी जोडतो आपण? काहीतरी मागायसाठी जोडतो. पण साधूने एक मागितलंय आणि जीवाने एक मागितलंय. आपली जीवदशा गेली म्हणून दोन काय करणं काय, त्या रावळात नाचणं काय, आपलं सोंगच आहे. आरोपण काय, मग पुन्हा काय हात जोडणं आणि काय काय मागणं. पण आता हात जोडलेले आहे, काय काय मागणार आहे आपण ऐकून घेऊ. रामचंद्र भगवान श्री गणेशाय नमः. श्री राम स्वामी सावधान परिसावे माझे विज्ञापन, तुझी संगती संगती गण दासाची. काय मागितलं बघा ओवीत. श्रीरामा ऐका सावधान. मागलेले आपलं मागणं, संताचं मागणं इथं मागणी पण ओवी आहे. देवा मला मागायचं काय? आता काही शिल्लक राहिले मागायचं. मला शेवट आहे, आज शेवटचा जन्म आहे माणसाचा. शेवटला देव भेटल्यानंतर मागाव काय? हेच दान दे का देवा, तुझा विसर न व्हावा. आता तुझा विसर होऊ नये आणि सेवा घडावं तर तुझ्या दासाची घडावं. तुझ्या दासीचा दास करून ठेव देवा. आता मला वाढ मागितली, माझी लेकर बाळ कस होत्या ती म्हणली का ते नव्हे. तू एकच कर की आता रात्रंदिवस पांडुरंग पांडुरंग ध्यानी जागृती स्वप्नी तूच असावा आणि तुझं रात्रंदिवस नाम घेतो. त्या दासाचं दासत्व करून ठेव मला. बाकी आता काही नको असं जिद्दाडून मागितलं. काहीच नको म्हणली. लटिका हा व्यवहार, सर्व हा संसार, रामा ही काही मला नको. मी मागते तू दे, मी पदर पसरली आहे. तुझ्या भक्ती तुझ्या लिंगणी देख, देशी जे निजात्म सुख, ते देणे अलोलिक वचन मात्रे निजभक्ता. आता हे वचनात असणारे निजभक्ताचे मागणे काय आहे? तुला आलिंगन द्यायचे, पायरी धरायचे तर पुन्हा पुन्हा येणं, पुन्हा पुन्हा जाणं, पुन्हा पुन्हा हेलपटे
सकाळी उठायचं, शेताला जायचं, शेताकडून यायचं, सकाळी भरलेलं पाणी पार करायचं, अजून सकाळी भरायचं, अजून शेताकडे जायचं. ती काही मागत काही लोक येतात बघा, त्याच्या लेकर आली म्हणतात रे येत जायच्या का पोटाला गेलं नाहीस, त्याने म्हणतात तुम्ही तसं ही येणारे जायता का नाही, ही येणारे चुकवायसाठी देवालाही मागायचं. वेद शास्त्राने नवशी साधकाशी ना तुळशी तो कशी रा तुळशी शे. राशी जागोळीता. देवा तुमचा असा ब्रीज आहे, येणारा कळाले, 6 शास्त्राला कळाले, 14 कल्प आयुष्य होतं ते सुद्धा तुमचे वर्म कळाले. पण साध्या सुद्याला कसं सापडणार देवा तुम्ही? आतुळीशी म्हणजे साध्या सुद्याला कळा कसं काय सापडणार तुम्ही? येदानं वर्णन केलं मला कळाले, पण देव आहे म्हणलं. येदानं सांगितलं बाबा 4 येते भाई संताशिवाय प्राप्ती नाही. तुला जर देव कळून घ्यायचा असला तर तुझ्या दासापासून मी इथपर्यंत आलेले आहे, तर मला शिव करून ठेव. तीर्थ तीर्थी फिरो जाता सर्वता नलवे तुझी वार्ता. वार्ता अधोमुखी धूम्र घेता घेता. सर्वथा ना तुळशी. देवा ना तुळशी म्हणजे ना सापडशी. तीर्थाला गेले लोक, तीर्थ करून आले, 4 धाम करून आले, तरी तू कळाल नाहीस. तीर्थी धोंडा पाणी देव रोकड सज्जिनी संताचं प्रमाण. आज तीर्थाला काय केलं? पाण्यात आंघोळ करून आलास आणि काय झालं? पिंडीला म्हणतं काय धोंडा लागला म्हणला, पाण्याला आंघोळला गेलो तिथं धोंडा लागला म्हणला, तेव्हापासून पण दुःखच नीट होईना. महाराज म्हणतात तीर्थी तीर्थी धोंडा पाणी देव रोकड सज्जिनी. तुझ्या दासापाशी देव आहे, त्या दासीचा दास करून मला ठेव. तीर्थ केले, व्रत केले, तुझी ओळख लागली नाही म्हणून लागली. पाद करिता पर्वती देह देता करवती हो. सर्वथा नव्हे तुझी प्राप्ती. प्राप्ती. संगती वाचून या. पर्वतावर गेले, वरून काय पडले लोट गाळून देव भेटल का म्हणून. वैरात गेले, उलट टांगून घेतले, धूर ओढली तुझ्यासाठी, देव भेटल का म्हणून. याही लोकांना देव भेटणार नाही. ऐकूला लोक तर तुम्ही म्हणता पोतीत असं निघालत आणि 2 तास पोतीला जाण्यात का भेटतोय म्हणून उद्या येणार राहतात. हा उग्र तपी जोडा ना तुळशी तो श्रवण कीर्तनापाशी सत्संगतीशी पैनिष्ठशी अहर्निशी श्रीरामा. सांगितलं तुम्हाला भेटायचा देव, सोय सांगितली सोय. देवा 14 कल्प तपश्चर्या केले त्याने तू ओळखणार नाहीस, तीर्थयात्रा केले त्याने तू ओळखणार नाहीस. मग त्याच्याकडे नामस्मरण कीर्तन साधन पाय सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. कीर्तनात सापडलास तू, कीर्तनात. कीर्तन चांग, कीर्तन चांग, तेने अंग झाले हरिरूप. अशा वैष्णवाच्या कीर्तनात तू सापडतोस असं तीर्थाने सांगितलं. सत्संगती कथा श्रवण सद्भावे करिता संपूर्ण. हो. साकल्य सापडशी पूर्ण पूर्ण. जान जनापाशी. रामा तुम्ही सापडायची वर्म मला सापडले साधूच्या संगतीत. जिथं कीर्तन आहे, नाम कीर्तन जिथं आहे ना, द्वारकेला ब्राह्मण आला, ताईला विचारलं ताई देव कुठे गेल्यात? 36 वर्ष झालं म्हणली आज देव जाऊन पैठणला. रुक्मिणीनं देव बाबा 36 वर्ष झाले म्हणजे अजून महागारी नाही तर पैठणला बघा म्हणजे. पैठणला श्रीखंड होऊन होता आणि नाथबाबाच्या घरी 2 गाडीनं पाणी वाहत होता. काय भक्ती असेल नाथबाबाची. म्हणून त्या त्रिजटाने सांगितलं देवा तुझी भेट होत असेल तर तुझ्या संतांची संगत करावं लागते, त्या घरी तू सापडतोस असं नाथबाबा सांगतात. आत्मा का हरी कीर्तन निर्लज करिता जाण. नाभी ओसरला येशी आपण वार वस्थाला गुणे धेनु जैशी. अशी जी असणार तुझी अवस्था आहे, तू भेटण्याचा जागा असंच आहे. तो जेहीच विधी भोगू दशा
असता सापडतोस. एक लिंबराज महाराज होते, दत्तप्रभूदाची कथा आहे. लिंबराज महाराज कीर्तन करू लागले. लिंबराज महाराज वैरागीशील भगवंताने रुक्मिणीला सांगावं, परिवार रुक्मिणी काय माझा लिंबराज हाय, काय माझा वैष्णव हाय. रुक्मिणीने एक चुचकारी मारली, एक चुचकारी बाई चुचकारी मारली, चुचकारी मारली. म्या एवढी सेवा करते, माझा गवा हवा करीत नाही, आणि कोणतं कीर्तन करू लागले त्याचं सांगतो म्हणायचे. कुणाच्या बाईला कदर राहत नाही गड्याची. हो मग रुक्मिणी म्हणले, आणि काय बडी सांगला तुम्ही एवढा वैरागीशील आहे का. तर होय. फसवू का त्याला मी जाऊन. नको बस, माझे वारकरी फसत नाही तसला डेंगळ वारकरी नवा रुक्मिणी. देवाने सांगितलं नाही नाही, माझ्या पडी कोणाला गेलं नाही, आणि तुमचा लिंबराज काय. बस जा मग बघ म्हणे. लिंबराज महाराज गोपाळपुराहून दादाच्या मठाला आरतीबारीला उभारले ते, तिथवर आरतीबारीला. रुक्मिणीने माळीन झाली वारकऱ्याला फसवायसाठी. माळीन हो का तिने माळीन, पण एखाद्याला फसवायसाठी जागा नाग व शिप्तर घेतले एवढं एवढं, त्याच्यात गाजरं भरले आणि दाराच्या फळापाशी बसले. काय लिंबराज महाराज तिथं आले, उठली धरली. महाराज म्हणले 4 वाजता आले आणि 1.25 महिना झाला नाही मला, म्हणजे घरी लेकरू आहे. आणि किती वेळ लागले की 4 तास झाले. तुम्ही माझी डाळ सांभाळता का 5 गुणीची तोर. गोपाळपूरला 2 रोज उभारलेला माणूस आपल्या सकाळी निघाला वारीतून, तुझं लेकरून फिकरून म्हणे का नाही. लिंबराज महाराज म्हणले बाई तुझी खूप 4 वाजले पण किती रडत असेल, आपण उद्या जाऊ वारीला. तिथून निघाले, ती डाळ संभाळी बसली. डाळ उघडून बघावं का, संबंध नव्हता दुसरं बघायची वारकरी सांगायला. एक देवाच्या शिवाय दुसरं बघायचं संबंध होती. सकाळी गेलेली माळी 4 वाजी तोडायला नाही, वरी पटकर झाकती. महाराजांनी म्हणले कवा गेले मावशी आलं नाही, आणि ह्याच्यात असेल काय म्हणले महाराज. काढून बघितल्यात तर गाजराचं सोनं झाले शिकतर. लिंबराज महाराज म्हणजे देवा मी तुझ्यासाठी आलो का सोन्यासाठी आलो, एवढी फसवापेशी मला नको गडे. लिंबराज महाराज डोळे झाकले की सारं सोनं बारीक उभारलेले लोकांनी वाटले. ह्याने कशाला घेते बघण्याची गोष्ट सांगणार हो, देवासाठी घेते का नाही. मग ह्याने सोनं का घ्यायचं होतं, ज्याला डालवण मिळालं तर त्याला दिलं. मग तिरजेटा म्हणले अशा संतांची सेवा करा, त्याच्यापाशी ठेवू. हा सत्संगे नाम कीर्तन निशंक करिता संपूर्ण हो. आचरितायशी धावून समाधान कीर्तने. बस झालं, जास्त असणार कीर्तन आहे ना. असा जो वैष्णव आहे त्याच्या संगतीत गेल्यानंतर तू भेटतोस. देवा मला बघा आता दुसरं मागायचं काही माझ्याकडे राहिलेलं नाही, एवढं मागितलेलं तू ध्यान ठेव असं देवा म्हणून. भक्त विरक्त जरी चित्ती तरी वळंगती चारी मुक्ती. हो. भक्त ना धरी हाती निगती घरत्यांचे. भक्त विरक्त पाहिजे. आता सांगितलं ना मार्गदर्शन लिंबराज महाराज. एक फुल सापडलं माश्याचं शेजारीचं, शेजारी रडून रडून मेलीवर तिचं फुल शेजारीला दिलं. काय करावं आपण माळा घालून, काय करावं आपण माळ्या करून. लिंबराज महाराजांनी एक डाळ सोनं वाटलं. असा निष्काम वैरागीशील भक्त जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत तुझी ओळख होत नाही. अशा संतांची संगत मला दे, बाकी काही नको. हा मुक्ती होणी अंकिता आणि ते वळंगती तुझ्या भक्ता. हो. हात ठेविता माता माता. नाता भेट. विरक्त भक्ताच्या दारात मुक्ती 4 पडून येतात. 4 मुक्ती कोणत्या कोणत्या कोणा ठेवा. समीपता, साविजता, श्लोकता आणि सौरूपता. 4 मुक्ती. साधूच्या घरात काय साधूकड सुदाम देवाची कथा ऐकलं. सुदाम देवाची, सुदाम देवाच्या घरी लेकरा नेसाय काही नव्हतं, पहिले बांधायला एवढं काही नव्हतं, एवढं फाटकं होतं. त्याच्या दरवाज्यात 4 मुक्ती होत्या. एक मुक्ती प्रसन्न झाली, काय मागायचे माग. सुदाम देवाने सांगितलं कोपऱ्यात पडून राहायचं. सिद्धीला सांगितलं सकाळ सकाळ आपण समजण्यात करायची आणि रांगोळ्या काढायची. सिद्धी प्राप्त झाली
मागत ती वस्तू देणारी. आज 5 तोळ्याचा चिंता काल म्हणल्या बाबा देणारी होती. मागाव कमते लोकांनी झाडून खात होत्या ती घरी संताच्या. असा वैरागीशील साधू आहे. तिथं मुक्ती आणि सिद्धी दरवाजात काम करीत राहतात. अशा संतांची संगत करून दे. बाकी मला काही नको. कोण मागणार आहे? बिभीषणाची बहीण आहे, तिचं नाव त्रिजट आहे. विषम बुद्धी तुझ पाशी सर्वस्व नावडती अनिशी त्याशीच तू प्रसन्न होशी बुद्धी अशी लाचुंगी. जेव्हा तुला आचारस भेट नाही बाळ 100 रुपयाला 2 साधू भेटला काही तुझी बुद्धी लाचुंगी आहे. म्हणजे लाचार म्हणतावर कापून मोठा माणूस. तू एक दिशेस ज्याने तुझ्यासाठी अंगाला राख लावली. महाराज मुतखडाहून तुकाराम महाराजाचं एक लिकरू मेलं ते करून सांगायला आला एक. महाराज तुमचा बाळ गेला, ज्याचा होता त्याचा नेला. म्हणजे अशा संताला तू भेटणार आहेस. तुझी बुद्धी लाचून घे. तू इतराला भेटणार नव्हस असं त्रिजटा म्हणून. जरी या भक्ताच्या घराशी विसरून या पाय पाय बसशी तैसे नाही तुझ्या भक्ताशी नाही मानसी हरी मित्र. तू जाऊन 10 पट उजवे देवा. तू जाऊन 10 पट उजवे वार करी तुझे. तुझं भजन केलं तर तुझ्या घरात तू त्याच्या दरवाजा जाणार. ती बी वैरागीशील आहे. पण तुझ्या वारकऱ्याकडे एवढी बुद्धी आहे. विश्वाची माझे घर आयशिंबती जयाची स्थिर किंबहुना आपणच नटलेला आहे. जगाला जे गुंदो संतान भक्ती लिहिलं नाही. सारा आपल्यासारखं आपणासारखे करती तात्काळ तुझी साध होतं. म्हणून तुझी संगती म्हणाली दिला. रामा तुझ्या पशी राहू मागतील नाही. तुझ्याकडे इसम आहे. ज्याने संसारावर राख अंगाला राख लावली त्याला भेटणार. तू इतराला भेटणार नाहीस. भक्ती विजय ऐकला. पुण्यात वारकऱ्याचं गट असं काल होतं काय ऐकलं का? भक्ती विजय भक्ताची सारी जे असतात मात्र त्या भक्ताचं मन तू कडे त्या भक्ताकडे समजताय सम आहे आणि तुझ्याकडे सम आहे. म्हणून तुझ्यापेक्षा देवा भक्त किती तर पटीना मोठा सांगणं तुझ्यापेक्षा बरे झाले. निज ती चाड जाशी ती सांडून इतर संघाशी दृढ करे त्या सत्संगाशी निज सुखाशी पावी जय. तुम्हाला सुख जर घ्यायचं असेल तर संताचं घर गाठा. सोलीव सुख. मग ते सोलीव सुख कशाला म्हणे? पुन्हा जन्माला पुन्हा मरण नको. इथं पुण्यात जन्माला नको त्याचं नाव सोलीव सुख. मग ह्याचे विचार संत सांगतात. तू सांगत नाही. तुला अभिमान आहे. जो मला होई कोणी अनन्य शरण अर्जुना त्याचे निवारण जन्म मरण असं तुझं बिरुद आहे. तुला अनन्य शरण येऊ लागते तेव्हा तू त्याचा उद्धार करतो. पण संताकडे काही नाही. वाल्याचा वाल्मिक कृषी करून ठेवलं संतान. त्याला पुसलं का तू किती पाप केलतास म्हणून? 7 रान भरत ते मान मौरी एवढे खडे टाकून पुसलं का? गुणदोषाचे 9 चारी काही तात्काळ त्याच्या कोण शतकोटी रामायण करून घेतलं 12 वर्षात. ही संताची संगत आहे. मग तुम्ही देव मागणार आहो का संता संगत मागणार आहो? त्रिजटा काय मागले? देवा संताची संगत दे बस. नवती आणि काच्या कथा माझा अनुभव प्रत्यक्ष आता भेटली जनक द्वैता भेटला. देवा देवा तुम्हाला वाटल हिला एवढा कसा अनुभव आलाय? असू द्या इतराचं. नगदीच सांगते तुम्हाला. 6 महिन्याची संगत झाली जानकीची तुमच्या बायकोची अशोकवनात. तेव्हापासून एवढा बोध झालाय मला. रामा साधू बोध झाला. माझ्या गुरुचा बोध झाला आणि अनुभव आलाय. म्हणून मी तुमच्यापाशी मागला देव असं सांगितलं. कर्मा विचारिता राक्षसी मनुष्याचा आरामाशी आमाशे भीती होता जानकीशी कर्माशी विसरले. देवा काय सांगू रे देवा? मी कुण्या वंशात जन्मले?
राक्षस वंशात जन्मले देवा, एकादश असू दे पर्व काळ असू दे, आमच्या राक्षस शिवणीला जेवण मांसाहाराचं होतं. पण सीता माय भेटली तेव्हापासून एवढी अक्कल नवा अनुभव आला असं तिने जे सांगू लागले. सत्संगे स्मृता नाम नामे झाले नित्य निष्काम. हो, प्रत्यक्ष भेटला श्रीराम राम धाम जगाचे. इस्लाम धाम आहे देवा तू, पण त्या संतांच्या संगतीशिवाय तू भेटणारा देव नवस. इस्लामची जागा पुराणाने सांगितलं, 6 शास्त्रांना 11 पुराणाने सांगितलं. सुखा लागी तळमळशी तरी तू एक वेळ जाय पंढरीशी म्हणलं सुखाचा जागा आहे. पण कणाला धरून जा, संताच्या हाताला धरून जा, सद्गुरूच्या हाताला धरून पंढरपूरला जा, तुम्हाला सुख लागल. असे कित्येक वाऱ्या केलो पण अजून आपल्याला सुखाचे गाव सापडलेले नाही. सद्गुरूच्या हाताला धरून, त्याच्या विचाराला धरून, हाताला म्हणतो एका म्हणला आमचे गुरुवारावर झाल्यात म्हणून म्हणला कोणाच्या हाताला धरून. अरे तसं ना, सद्गुरूंनी विचार सांगितले त्याने त्यांना आम्हाला धरून जा. दुष्ट कर्मी हाड खायर त्याशी भेटला रघुवीर. वीर हा सत्संगाचा परिवार. ए देवा, डाव्या वक्र सरे. आमची कर्म चांगली आहेत का बघ ना. बामण असू, गाय असू, माणूस असू, त्या लोकांनी आम्ही खाल्लेली माणसावर एवढे वाईट कर्म की देवा. पण आज तू जी सापडलास, माळा देऊन वज्जे झाले, मरून गेले, तू सापडलीस. आणि हाड खाणाऱ्या राक्षसाला सापडले. ही केवळ स्थितीच्या कटीन सत्संगतीमुळं 6 महिने संघर्ष शेतीची झाली, त्याच्यामुळे तू भेट दिलास. नाही तर तुझ्या एवढा कठोर जगात कोणी नाही असं सांगितलं. कोण तो संत मनशी जेणे भेट होय श्रीराम. ऐक त्याच्या चिन्हाची रामतीशी सांगेना. ए रामा, तुम्हाला वाटल कोण ते संघ पुसशी, संत पुसशी, आई त्यांचे चिन्ह सांगते. संत म्हणजे कसला राहतोय? माळा लिवलेला, गण लिवलेला, पोत्या सांगणारा का? संताचे चिन्ह सांगणार आहे. तर संत कसला राहतोय? त्याचं आचरण, आचार, उच्चार आणि विचार. स्वस्वरूपी अवधान करीतो मुखी साधू पूर्ण. हो, त्या सद्गुरु करता जाण साधू आन अशना. गुरु करून घेत असताना आज महाराजांनी सांगितले, गुरु करून घेत असताना विचार करा. मोठा गुरु बघू नका, लय पंडिताकडे जाऊ नका. स्वरूपी लीन झालेला गुरु असावा. भीक मागे जात असताना पुढला देत्याचा वाडा बघून जात जावा. दृष्टांत आहे. भीक मागायच्या घरी जाऊ दे, सावकारी करायचे, तुम्हाला सावकारीला जायचे, उद्या लग्न आहे, सावकाराकडे जायचे. सावकारी करतोय त्याच्याकडे गेलं तर जमन काय? हे ना सावकाराच्या दरवाजा 3-3 रोज जाऊन बसतोय, पैसे मागायचे, त्याच्याकडे गेले पैसे मिळतात. दृष्टांत आहे. स्वरूपाशी लीन झालेला, तुझ्या रूपाला येऊन ओळखणारा साधू असावं, तुझ्या स्वरूपाला ओळखणारा गुरु असावं. आणि मग त्यानं कान फुकावं. त्याचं नाव गुरु आहे. कोण उठला नाही, कोण कान फुकलेलं होय. आपण त्याला पुसली ना. 21वा देवातून बघा हरविजेचा 20वा अध्याय. म्हणजे देव सांदेपान ऋषीकडे गेले आता उपदेश घ्यायला. 20वा अध्याय. गुरु कसा असावा, शिष्य कसा असावा. स्वरूपाला तुमच्या जे आज्ञाचं स्वरूप आहे त्याच्या आधारावर चालणार. त्याला ओळखलेला असला तर गुरु त्याला अधिकार आहे नाम द्यायचा. देती घेती दोन्ही बी नरकाला, ते शिष्य बी नरकाला आणि गुरु बी नरकाला. तशा पैसे जाऊन तुमचं बरं होईल का? त्रिशेटा म्हणली गुरुची चिन्ह सांगल्या संताची की रूपाशी मिसळलेला गुरु असला तर तुमचं बरं होते. एक दृष्टांत आहे. नागरिकापाशी उघडा गेला मी हिवाळ्याला, कडकडीत हिवाळा, गरिबीनं असेल, एक रानात नाग वाजव करता आणि घरून उठलाय थंडी वापरल्या म्हणून उघडा एवढी लंगुटी असेल. आणि त्या नागरिकाला म्हणला अरे पांघरा आहे काही आहे का म्हणला.
त्यानं म्हणलं तुला काही वाटते का नाही, तुझ्या वन कसं तर आहे, माझ्या अंगावरची मडबडली. अशा बशी गेल्या बांगरण मिळेल का? मग कोणत्या सांगणाऱ्या बशी देव मिळेल का? वाणी करण्यासाठी वाणी ना करू दे, तू त्याच्या दरवाज्यात पडूनच देवा. असा वारकरी असावा की तुझ्या रूपाची ओळख त्याला असलेला गुरु असावा, ही चिन्ह सांगितले संताचे. हा, मुख्य साधूत सद्गुरुशी स्वय सेविता तयाशी लाद देवनी संसाराशी ब्रह्मत्वांगाशी स्वय घडे. पूर्ण ब्रह्म करणारी अवस्था त्या गुरुकडे आहे, त्या संताकडे आहे. जे स्वस्वरूपाला जाऊन पोहोचलाय ना, आणि त्याचा उपदेश ज्यावेळेस मिळाला, त्या वक्ताला या संसाराला लाथ मारली. त्या शिष्यानं का पडले ह्या संसारात? नाशिवंत आहे संसार. अरे नाशिवंतासाठी देवासवे पडली तुटी. संसार चांगला म्हणला जीव, ही वगळा आहे ना, मग सोडून द्यायचा का? सोडायचा नाही संसार. संसार नेटानं करायचा आणि परमार्थ विवेकानं करायचा. संसार खोटा म्हणून करायचा आणि परमार्थ खरा आहे म्हणून करायचं. बस. हा, सकळ साधना श्रेष्ठ पूर्ण मुख्यत्वे गुरु सेवन शेवण गुरु दर्शित्व बाबांनो, साधना नाशना. मग अशा गुरुकडे गेला चांगलं झालं. पण गुरु सेवन करावं लागते. गुरुभक्ती वेळी, गुरुभक्ती वेळी सांगितले रोप असतो. संसारूपापर्यंत गेलेला वारकरी आहे ना, त्याचा उपदेश घ्या, बरं होते. पण पुन्हा उपदेश घेतल्यानंतर गुरु सेवन करावं लागते. सकळ साधनाचे सार आहे. नामामृत सेविशी सावकाश, मोक्ष त्याचे भोज दृष्टी पुढे. नित्य नाम घोष जयाचे मंदिरी, तोची काशीपुरी तीर्थक्षेत्र. तीर्थक्षेत्र नाश आहे, अविनाशाशी पाहे नाश कैसा. असा सद्गुरु जर झाला आणि सद्गुरु सेवन जर केलं, त्या शिष्यानं सेवन बरोबर शेवित्व हारस वाटित्व निका घ्याळे रानबळी होऊ नका. सेवनाचे बरेचसे प्रकार आहेत. आपण काय काय ते निघाले एवढं सांगावं. हा, निष्काम पुण्याची जोडी केल्या होती जन्म कोडी ती लाईली रोकडी निजावडी गुरुचरणी. आम्हाला हवं त्या चरणाला. गुरु चरणी ठेविता भाव, आपा भेटे देव म्हणून गुरुशी बजावे. रूप ध्यानाशी आणावे. मानस पूजेला बसलो, देवाचं रूप थोडं ध्यानात आणे, गुरुचं रूप ध्यानात आणे. त्याचं नाव देवपूजा, गुरुपूजा. आपण हे पितळचे देवकडे देऊन देऊन घेताना नाक होते तरी. बघा देवा लावला 12 वर्षाचा देव, तांबडी लावणं काय, त्याला सोडा लावणं काय, देव नक्की करून टाकलो आपण. काय देवपूजा केली, आपली काय पूजा केली, तिरजेटीची काय. नाना साधने बहुत कदा काळे नवे प्राप्त. हो, तो गुरु दर्शित्व असतो येत होय प्राप्त निजात्मा. बस झालं जे असणार निज आत्मा ज्यानं स्वरूप अनेक साधने केली तर भेटत नाही बाबा. सद्गुरु वाचून सापडे नसो धरावे ते पाय आधी आधी. तुला गरज आहे ना, तुला देवाशी जायचं आणि देवाशी परमा, तर आधी गुरुच्या घरला जा आणि मग पंढरपूरला जा. पंढरपूरचे उगे हेलपाटी करून मरणूक म्हणली महाराज. उगे हेलपाटी येत तुझे, आधी गुरुकडे जा, नाम घे, रूप घे. मी एकाला विचारलो, म्हणजे किती वाया झाल्या तुमच्या? 12 आहे. बर, पांडुरंगाचं मंदिर कुंकड आहे तर असं असं दरवाजा कुंकड तोंड करून नाही सांगावं. वर लाकड आहे की बघा म्हणतात. किती वाऱ्या झाले? 12. अजून पांडुरंगाचं पंढरपूरच्या देऊन खालता आहे, त्याला कळाली किती वाऱ्या करावं. मग आता ते रूप कसं, बरं देव कसला आहे बरं? काळा आहे म्हणणार नाही बाबा. काय म्हणतात? काळा ना पिवळा, पिवळा ना ढवळा, सर्व रंगा वेगळा. त्याला रंगाच नाही. मग आता किती वाऱ्या करून देव भेटल? तीर्थी धोंडा पाणी देव रोकड सज्जनी. अरे आधी गुरुच्या घरला जा. हा,
तीर्थाची प्रदक्षिणा क्षमनुजे ज्ञान ध्याना हो. केले गुरुवचनासाठी जाणा आत्मदर्शन लाई जय किती तीर्थाला बुडाले तुम्ही देव तुम्हाला भेटत नाही. ते तीर्थ वाट बघणाऱ्या ह्याचे कुणाची ह्या वारकऱ्याची. असा जे सद्गुरू आहे का नाही आपलं पाप घेऊन घेऊन चंद्रभागा का दुसऱ्या वारी पसतो आकाळी पसतो जड बंड्या झाले म्हण. आणि तिनं म्हणलेले मग कवा येईल वारी कवा ते सद्गुरू ते संत येतील रूपाला पोचलेले आणि माझ्यात पाय ठेवतील. त्या वारकऱ्याने पाय ठेवला की मग चंद्रभागा शीतळ झाली. आपण अंघोळ करलेला होती तिला काही वजन टाकून येणार मग तिला सोसावं लागतंय. आणि त्रिजटा म्हणलेल्या तसला वारकरी जाऊन अंगुठ्याचा शपथ झाल्या झाल्या तो चंद्रभागा शीतळ होते म्हण. असं सुख त्या संतांच्या चरणात आहे म्हणून मला त्या संतांच्या ठिकाणी जागा दे बाकी काही नको. चला वाचक सूचक या किंवा शानूर मामात कुठकुठले घ्या लढाई के दिन खाडे असं करतात. चला वाचक सूचक या महाराजांचं जर सांगत नाही थोडं बसून सांग. वाचा तुमच्याकडे येत नाही तिकडे बघा रामायण लिहून आता अजून तुम्ही तिकडेच बघता काय करणार तो तिथं बाहेर जळ आपल्याकडे येत नाही ना काही. येत नाही मामा पुढे शानूर मामा या या सांगा या थोडस बघा का सांभाळून बघा. पुंडलिका ज्ञान विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम राजा रामचंद्र भगवान की जय. श्री गणेशाय नमः. श्री राम